नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण नागपंचमी विशेष घरच्या घरी गहू काढून मस्त अशी गव्हाची खीर बनवते। तर गव्हाची खीर बनवण्यासाठी या ठिकाणी मोजून 1 वाटीभर गहू घेतलेले गहू या ठिकाणी श्रीराम जातीचे आहे। तुम्हाला जर इथे खपली गहू खीर बनवण्यासाठी मिळाली तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर आता घेतलेल्या गव्हामध्ये कीड लागू नये किंवा धूळ माती असेल तर ते काढून टाकण्यासाठी आपल्याला गव्हामध्ये पाणी घालायचं आणि हाताने चोळून हे गहू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। गहू धुवून झाल्यानंतर या गव्हाच्या वरचा कोंडा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। तर त्यासाठी काय करायचं की या गव्हामध्ये अगदी कडकडीत असं पाणी घालायचं आणि अर्धा तास हे गहू आपल्याला या पाण्यामध्ये भिजत घालायचे। खूप जास्त वेळ भिजत घालण्याची अजिबात गरज नाही। तर या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे। अर्ध्या तासामध्ये थोडेसे गहू भिजले जातात। तर आता या भिजलेल्या गव्हामधील एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचे आणि त्यानंतर हे भिजलेले गहू एका कपड्यावरती टाकून घ्यायचे आणि हे गहू कपड्यावरती हाताने पातळ पसरून घ्यायचे आणि फॅन खाली हे गहू 1 तास सुकून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी तासभर गहू फॅन खाली सुकून घेतले आणि बघू शकता मस्त गहू छान सुकून झाले आहे। पूर्णपणे सुकवायचे नाही, या गव्हामध्ये 10% ओलावा पाहिजे असे आपल्याला गहू सुकून घ्यायचे। आता सुकलेले गहू आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्सर चालू बंद करत हे गहू ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर इथे मी गहू ग्राइंड करून घेतले आहे। ग्राइंड केलेले गहू बघू शकता खूप बारीक नाही, थोडेसे ओबडधोबडच या ठिकाणी आपल्याला हे गहू ग्राइंड करायचे आणि मिक्सर चालू बंद करत हे गहू ग्राइंड केल्यामुळे तुम्ही बघू शकाल की गव्हाचा कोंडा सेपरेट दिसत आहे। तर आता ग्राइंड केलेले गहू आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि ग्राइंड केलेले गहू असे थोडेसे आपल्याला हाताने चोळून घ्यायचे आहे, कारण या गव्हामध्ये थोडासा ओलावा आहे त्यामुळे हे गहू चिटकले जातात। आणि त्यानंतर ग्राइंड केलेल्या या गव्हातील कोंडा काढून टाकण्यासाठी आपल्याला हे गहू ताटामध्ये अशा पद्धतीने फटकून घ्यायचे। फटकल्यामुळे या गव्हातील कोंडा ताटामध्ये समोर येतो। समोर आलेला कोंडा आपल्याला काढून टाकायचा आणि या गव्हातील पूर्ण कोंडा काढून टाकण्यासाठी हे गहू ताटामध्ये 4 ते 5 वेळेस असे फटकून घ्यायचे आणि समोर आलेला गव्हाचा कोंडा आपल्याला काढून टाकायचा। तर इथे मी 4 ते 5 वेळेस गहू ताटामध्ये फटकून घेतले आणि फटकल्यामुळे तुम्ही बघू शकाल की भरपूर असा गव्हाचा कोंडा आता निघालेला आहे। तर आता या ठिकाणी हे गहू खीर बनवण्यासाठी तयार झाले। तर इथे आपण हे पूर्ण गहू खीर बनवण्यासाठी वापरणार नाही, तर या गव्हातील फक्त अर्धी वाटी गहू आपण खीर बनवण्यासाठी वापरणार आहे आणि बाकीचे शिल्लक राहिलेले गव्हामध्ये थोडासा ओलावा आहे त्यामुळे आपल्याला हे शिल्लक राहिलेले गहू छान सुकून घ्यायचे आणि त्यानंतरच एका डब्यामध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहे। तर आता मोजून घेतलेल्या अर्धी वाटीची खीर बनवण्यासाठी आपल्याला एक प्रेशर कुकर घ्यायचं। प्रेशर कुकरमध्ये गहू टाकून घ्यायचे, गव्हामध्ये पाणी टाकायचं, पाण्यामध्ये गहू मिक्स करायचे। मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकाल की पाण्यामध्ये अजून थोडासा गव्हाचा कोंडा तरंगलेला आहे। तर खीर बनवण्या अगोदर हे गहू पण आपल्याला 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे गव्हाचा कोंडा निघून जाईल। त्यानंतर आता हे गहू शिजवून घ्यायचे। त्यासाठी आपल्याला ज्या वाटीने आपण अर्धी वाटी गहू मोजून घेतले त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालायचं। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मध्यम आचेवर या कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर 7 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकर थंड झाला आहे। आता झाकण उघडून बघूयात, तर इथे बघू शकाल की 7 शिट्ट्यामध्ये आपले गहू छान शिजलेले आहे। शिजलेले गहू चमच्याने मिक्स करायचे आणि हाताने दाबून सुद्धा बघायचे आहे। तर बघू शकता अगदी छान मऊसूत या ठिकाणी आपले खिरीसाठी गहू शिजून तयार झाले। तर आता शिजलेले गहू बाजूला ठेवायचे। त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची। कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं। तूप गरम झालं की या तुपामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे, 1 चमचा मनुके टाकायचे आणि 1 चमचाभर बदामाचे काप टाकून घ्यायचे। खिरीमध्ये ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता। तर टाकलेले बदाम, मनुके आणि खोबऱ्याचे काप या ठिकाणी छान ब्राऊन रंगाचे तळून झाले। त्यानंतर या खिरीमध्ये आपल्याला शिजून घेतलेले गहू टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा। तर आपण ज्या वाटीने अर्धी वाटी गहू मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घालायचा आणि चवीपुरतं थोडंसं
मीठ टाकून घ्यायचं। मीठ घातल्यामुळे खिरीची चव छान लागते। त्यानंतर खीर मिक्स करून घ्यायची आणि छान या खिरीला आता एक उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल खिरीमध्ये गूळ छान विरघळलेला आहे आणि मस्त खिरीला उकळी आली। उकळी आल्यानंतर या खिरीमध्ये आपल्याला 1 कपभर दूध घालायचं। तर दूध थंड न घालता गरम करून घालायचं, म्हणजे दूध फाटत नाही। त्यानंतर फ्लेवरसाठी अर्धा चमचा विलायची पावडर घातलेली आहे। खिरीमध्ये दूध आणि विलायची पावडर मिक्स करून घ्यायची आणि मिक्स केल्यानंतर सतत अशी आपल्याला एक उकळी येईपर्यंत ही खीर चमच्याने मिक्स करायची। तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल की खिरीला उकळी येऊ लागली आहे आणि घातलेले दूध बघू शकाल की खिरीमध्ये अजिबात फाटलेले नाही। तर आता ही गव्हाची खीर आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायची। तर इथे खीर 3 मिनिटं शिजवून घेतली आणि 3 मिनिटानंतर बघू शकाल की खिरीला अगोदरच्यापेक्षा दाटसरपणा आलेला आहे। खिरीला गुळामुळे रंगसुद्धा छान आलेला आहे आणि घातलेले दूध बघू शकाल की अजिबात फाटलेलं सुद्धा नाही। तर या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने आपण ही गव्हाची खीर तयार केली आहे। तर इथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि तयार झालेली खीर एका बाउलमध्ये काढून घ्यायची। तर बघू शकाल की एकदम छान अशी आपली गव्हाची खीर तयार झाली आहे। तर माझ्या पद्धतीने येणाऱ्या नागपंचमीला गव्हाची खीर अशी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली होती कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।